जर तुम्ही हे 21 दिवस पूर्ण केले असतील तर तुम्ही फक्त व्हिडिओ नाही पाहिले, तर स्वतःला जवळून ओळखलं, स्वतःशी मैत्री केलीत आणि आज तुम्ही जुनं आयुष्य सोडून एका नवीन आयुष्याची सुरुवात करत आहात. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपल्या मनाशी संवाद या सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ, 21वा व्हिडिओ. हे 21 दिवस किती पटापट गेले हे कळलंच नाही ना. खरं तर 21 दिवस म्हणणं चुकीचं ठरेल, कारण आपण भेटत होतो फक्त दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. 3 महिन्यापूर्वी सुरू झालेला हा आपला प्रवास. आपण जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही थकला होतात, ओव्हर थिंकिंगमध्ये अडकला होतात, स्वतःला दोष देत होतात. कधी एन्झायटी, कधी एकटेपणा, तर कधी फेक स्माईल. पण आज तुमच्या डोळ्यात थोडी शांतता दिसत आहे आणि हीच खरी हीलिंग असते. 21 दिवसात काय बदललं? लोकांना काय वाटतं माहिती? हीलिंग म्हणजे एकदम हॅप्पी असणं. पण खरं हीलिंग म्हणजे काय माहिती आहे? रात्री एकांतात थोडं कमी रडणं, स्वतःशीच थोडं सौम्य बोलणं, कुठल्याही गोष्टीत लगेच पॅनिक न होणं, स्वतःला जरा कमी दोष देणं, थोडं शांत श्वास घेणं. तुम्हाला माहिती आहे, हे चेंजेस दिसायला अगदी छोटे दिसतात, पण मनासाठी रिव्हॉल्युशन असतं. या 21 दिवसातल्या प्रत्येक दिवसाने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे. या 21 दिवसात आपण काय काय शिकलो आठवतंय? स्वतःशी मैत्री कशी करायची, थॉट्स नेहमीच सत्य नसतात, एन्झायटी तुमची आयडेंटिटी नाही, रेस्ट घेणं म्हणजे लेझीनेस नाही, बाउंड्रीज सेट करायच्या म्हणजे ॲटिट्यूड दाखवणं नाही, सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फिश असणं नाही, रडणं म्हणजे विकनेस नाही, सायलेन्समध्येही कधी कधी आन्सर लपलेले असतात, ग्रॅटिट्यूड आणि मन हे पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इनर चाइल्ड अजूनही तुमच्यात जिवंत आहे. खरं तर शांत मन म्हणजे काय माहिती आहे? शांत मन म्हणजे प्रॉब्लेम असणं असं नाही. शांत मन म्हणजे प्रॉब्लेम्स असूनही स्वतःला कधीच न विसरणं. पूर्वी ना आपण छोट्या छोट्या गोष्टींनी तुटायचो, पण आता आपण काय करतो? थोडं थांबतो, दीर्घ श्वास घेतो आणि मग स्वतःला समजून घेतो. तुम्हाला माहिती आहे, हीच खरी इमोशनल मॅच्युरिटी असते. मी तुम्हाला खोट्या आशेत ठेवणार नाही. आयुष्यातले सगळेच दिवस सारखे नसतात. पुढे येणारे काही दिवस कदाचित हेवी असतील, काही रात्री पुन्हा लोनली फील होईल, काही वेळा ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढेल. पण यावेळी ना तुमच्यामध्ये खूप काही बदललेलं असेल. माहिती आहे काय? पूर्वीसारखे तुम्ही स्वतःविरुद्ध उभे राहणार नाही. आता तुम्ही स्वतःच्या बाजूने उभे राहाल. 21 दिवसाचा हा प्रवास तर इथे संपला, पण तुम्ही पुढचा प्रवास मात्र कायम सुरू ठेवायचा आहे. त्यासाठी ह्या काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. स्टेप नंबर 1, डेली 10 मिनिट सायलेन्स. दररोज 10 मिनटं फक्त स्वतःसोबत बसा. अजून काही नाही. मोबाईल लांब ठेवा, म्युझिक ऐकू नका, फक्त स्वतःला ऐका. दुसरी स्टेप, मेंटल डिटॉक्स. तुमच्या माइंडला कचरापेटी अजिबात बनवू नका. जो कोणी येईल निगेटिव्ह थॉट्स तुमच्यावर थोपवून जाईल आणि तुम्ही सतत तोच विचार करत राहाल. हे असं अजिबात चालणार नाही. जे काही चांगलं आहे फक्त आणि फक्त तेच घ्यायचं. स्टेप नंबर 3, फीलिंग जनरल. मनातलं लिहून काढा. सगळंच समजून घ्यायची गरज नसते. काही गोष्टी फक्त फील करायच्या असतात.
स्टेप नंबर 4, बॉडी केअर इज इक्वल टू माइंड केअर. हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. स्लीप, फूड आणि वॉटर हे थेरपीचेच भाग आहेत, त्यामुळे हे कधीही मिस करू नका. भरपूर प्रमाणात झोप, योग्य आहार आणि भरपूर प्रमाणात पाणी हे कधीही मिस करू नका. आणि स्टेप नंबर 5, स्वतःशी मैत्री कायम ठेवा. तुम्ही स्वतःशी जसं बोलता तसंच तुमचं फ्युचर ठरतं, हे कायम लक्षात ठेवा. 21 दिवसापूर्वीचे तुम्ही आणि आजचे तुम्ही यामध्ये खूप फरक आहे. आज तुम्ही परफेक्ट नाही, पण तुम्ही अवेअर आहात, तुम्ही जागे झाले आहात आणि हिलिंगची सुरुवात इथूनच होते. या 21 दिवसाच्या प्रवासात काय मिळालं असं जर मला कोणी विचारलं तर माझं उत्तर असेल, स्वतःकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. मी जेव्हा ही सिरीज करण्याचं ठरवलं ना, ह्या सिरीजसोबत मीही खूप काही शिकले. मी सुद्धा या गोष्टी रोज फॉलो करते. जेव्हा लाईफ खूप लाऊड होतं ना, तेव्हा स्वतःकडे परत यायचं असतं, कारण शांत मन खरंच नवीन बळ घेऊन येतं. आपल्या हिलिंग जर्नीचा हा शेवट नाही, ही आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आपण भेटणार आहोत एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.